नमस्कार प्रेक्षकांनो. आजचा ठरलं तर मग या मालिकेचा भाग म्हणजे अक्षरशः थरार, भावना, भीती, धाडस आणि सत्याच्या उघडकीचा महासंगम आहे. आजचा भाग पाहताना प्रत्येक प्रेक्षकाच्या मनात एकच प्रश्न घोळत राहतो. सुमन काकू वाचणार का? नागराज किल्लेदारचा खरा चेहरा कधी उघड होणार? चला तर मग एक एक सीन उलगडत आजच्या संपूर्ण भागाचा सविस्तर रिव्ह्यू पाहूया. भागाची सुरुवात थेट त्या गोडाऊनमधून होते, जिथे अर्जुन आणि सायली अखेर पोहोचलेले असतात. दरवाजावर उभा असलेला अर्जुन एक क्षणही वेळ न घालवता जोरात लाथ मारतो. धडाम! दरवाजा उघडतो आणि आतलं दृश्य पाहून दोघांच्याही पायाखालची जमीन सरकते. आत एका खुर्चीला हातपाय बांधलेली सुमन काकू बसलेली असते. अश्रूंनी भरलेले डोळे, अशक्त चेहरा आणि असहाय्य अवस्था. सुमन काकूंना अर्जुन आणि सायली दिसतात आणि त्या क्षणी तिच्या मनातला सगळ्या बांध फुटतो. ती जोरजोरात रडू लागते. सायली लगेच तिच्या जवळ जाते आणि म्हणते, सुमन काकू, रडू नका, आम्ही आलोय, आता तुम्हाला काहीही होणार नाही. अर्जुन शांत आवाजात म्हणतो, कुणी नाहीये इथे, तुम्ही सुरक्षित आहात. तो तिचे हात आणि पाय सोडतो. सायली तिला खुर्चीवर नीट बसवते. अर्जुन पाणी आणतो. हा सीन इतका भावनिक आहे की प्रेक्षकांच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही. इकडे सुभेराहांच्या घरी मात्र वेगळंच वातावरण असतं. सणाचा आनंद बाजूला पडलेला असतो. प्रताप सतत अर्जुन आणि सायलीला फोन करत असतो. कधी फोन लागतोय, कधी नॉट रिचेबल. तो अस्वस्थ होऊन म्हणतो, एकदा लागतोय, एकदा लागत नाहीये, नेमकं काय चाललंय? त्यावर विराज म्हणतो, म्हणजे ते अशा ठिकाणी असतील जिथे नेटवर्क नीट नाही. अस्मिता लगेच शंका व्यक्त करते, पण मार्केटमध्ये तर नेटवर्क असतंच ना? रविराज म्हणतो, थांबा, मी चैतन्याला फोन करतो. तो चैतन्याला फोन करून विचारतो, अर्जुन आणि सायली कुठे गेलेत माहिती आहे का? चैतन्य म्हणतो, नाही, ते घरी नाही आहेत का? पण तुम्ही टेन्शन घेऊ नका, मी बघतो काहीतरी. या सगळ्यात प्रिया मात्र शांत बसलेली नसते. तिच्या मनात एक प्रश्न सतत डोकं वर काढत असतो. सणासारख्या दिवशी सायली आणि अर्जुन अचानक बाहेर का गेले? महिपत, पोलीस, नागराज हे सगळं तिला आठवतं आणि ती तिथून निघून जाते. गोडाऊनमध्ये आता सुमन थोडी शांत झालेली असते. सायली तिला विचारते, काकू, तुम्हाला इथे कोणी आणलं? सुमन थरथरत्या आवाजात म्हणते, माझे हे आणि महिपतसुद्धा इथेच होता, त्यालाही बांधून ठेवलं होतं. अर्जुन चकित होतो, नागराज काका? सुमन पुढे सांगते की ज्या दिवशी तुमच्याकडे गेट टुगेदर होतं त्याच दिवशी मला गायब केलं. अर्जुन हादरून म्हणतो, म्हणजे त्या दिवशी आपण अगदी जवळ होतो आणि तेव्हाच? सुमन सगळं सांगते, कसं आधी दुसऱ्या ठिकाणी, नंतर इथे शिफ्ट केलं. सायली ठामपणे म्हणते, नागराज काका महिपतपेक्षा सुद्धा भयानक निघाले. इकडे प्रिया नागराजला फोन करते, पण नागराज गाडी चालवत असतो. मोठ्या आवाजात गाणं लावलेलं असतं. फोन वाजतो पण ऐकू जात नाही. प्रिया मनात म्हणते, जेव्हा गरज असते तेव्हा हा गायबच असतो. सुमन पुढे सांगते, इतकी वर्ष माझ्या डोळ्यात धूळ फेकली, भाऊजीच्या ॲक्सिडेंटमध्ये यांचाच हात आहे. सायली संतापून म्हणते, जो स्वतःच्या भावाला मारू शकतो तो माणूस राक्षस आहे. अर्जुन लगेच निर्णय घेतो, मी पोलिसांना फोन करतो. सुमन ठामपणे म्हणते, माझा नवरा गुन्हेगार आहे, पण आता मी त्यांना साथ देणार नाही. इकडे सुभेदारांच्या घरी नागराज येतो. तो सहज विचारतो, काही प्रॉब्लेम आहे का? प्रिया त्याला सांगते की अर्जुन आणि सायली अचानक निघून गेलेत. नागराजच्या चेहऱ्यावर क्षणभर भीती दिसते. अर्जुन म्हणतो, आपल्याकडे अजून पुरावा नाही. सायली एक डाव सुचवते, आपण महिपतचा वापर करू. अर्जुन चकित होतो, महिपत शिकरे? सायली म्हणते, नागराजला वाटू द्यायचं की सुमन अजूनही गायब आहे. अर्जुन तयार होतो. इकडे नागराज आपल्या माणसांना फोन करतो. त्याच्या डोक्यात एकच विचार, सुमन व्यवस्थित आहे ना? रविराज मार्केटमधल्या मित्राला फोन करत असतो. तेवढ्यात दार उघडतं आणि सायली आणि अर्जुन घरात येतात. सगळे स्तब्ध. पूर्णा आजी घाबरून म्हणतात, इतका वेळ कुठे होतात? आणि तेवढ्यात सुमन पुढे येते. संपूर्ण घर आनंदाने भरून जातं. प्रतिमा विचारते, सुमन, इतकी दिवस कुठे होतीस? प्रतिमा तिला तुझी वाट बघून आता माझी जायची वेळ आली होती. पूर्णाची कल्पना, प्रतिमा, अस्मिता तिला घरामध्ये घेऊन येतात. कल्पना तिला म्हणते, काय अवस्था झालीये तुझी सुमन? त्यावर प्रताप म्हणतो, ती परत आलीये हे महत्वाचं नाहीये का?
प्रताप तिला म्हणतो, देवासमोर जाऊन साखर ठेव. पुढे रविराज तिला विचारतो, सुमन, ठीक आहेस ना? नंतर अस्मिता म्हणते, सायली, अर्जुन, तुम्ही आम्हाला न सांगता सुमन काकूंना आणायला गेला होतास का? पुढे सायली अस्मिताला म्हणते, अस्मिताताई, आम्ही सर्वांना जर सांगून गेलो असतो तर सर्वांनाच टेन्शन आलं असतं. रविराज म्हणतो, असंही आम्हाला टेन्शन आलंच होतं, पण सुमन तुम्हाला कुठे सापडली? आजचा भाग म्हणजे ठरलं तर मग मालिकेचा टर्निंग पॉइंट आहे. नागराजचा खरा चेहरा उघड होण्याच्या उंबरठ्यावर आपण आलो आहोत. पुढच्या भागात काय होणार? नागराज अडकणार का? पोलीस कारवाई कधी होणार? असेच फुल एपिसोड पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.